नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण बघणार आहोत सोयाबीनची भाजी ग्रेव्हीमध्ये, थिक ग्रेव्ही करणार आहोत आपण। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सोयाबीन मी उकळून घेतलेले आहे एक 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये आणि त्यात थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि त्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आणि लागणारे आपल्याला उभा चिरलेला कांदा, 2 मोठे कांदे घेतलेले आहे मी। आणि दुसरं लागणार आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, टोमॅटो एक मध्यम आकाराचा, तेल, चिकन मसाला, सांबार मसाला, कसुरी मेथी, लाल तिखट, मीठ, हळद, धनजिरं पावडर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। मी कढईमध्ये तेल आधीच तापायला ठेवलेलं आहे। त्यात आपण आधी घालूया उभा चिरलेला कांदा। त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा आपला परतून होईपर्यंत आपण ह्या सोयाबीन जे आपण उकळून घेतलेले आहे त्याच्यातून पाणी काढून घेऊया। ह्यातलं पाणी काढणं खूप गरजेचं आहे। असं सोयाबीनला प्रेस करून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि या सोयाबीनचे 2 भाग करायचे आहे आपल्याला। असं प्रत्येक सोयाबीनचा आपण असं बघा, तुम्ही बघू शकता, असं प्रेस केलं का पाणी त्यातून निघतंय। सो ते काढून आपल्याला त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहे। हे पहा, हे जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला प्रत्येक सोयाबीनचं काढून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपला कांदा पण छान सोनेरी रंगाचा होईल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सोयाबीनचं पाणी काढून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहे आणि थोडंसं सोयाबीन मी इकडं ठेवलं आहे। ते मी तुम्हाला सांगते कशासाठी। त्यात आपण टोमॅटो आणि हळद आणि मीठ घालून त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमॅटो नरम होईपर्यंत। आपला टोमॅटो इकडे छान नरम झालेला आहे। सो आता आपण हे मिश्रण गार करायला ठेवूया आणि आपण जे सोयाबीन काढलेलं होतं त्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यात, त्याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला एका मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घेऊया। ह्याच्याने काय होतं, ही प्रोसेसनी ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन अशी का टेस्ट, सोयाबीनचा जो टेस्ट असतो तो भाजीला खूप छान उतरतो। तुम्ही ह्याच्याऐवजी पण हे जास्त प्रिफरेबल आहे, ह्याच्याने टेस्ट खूपच छान येतो भाजीला। त्याच्याऐवजी तुम्ही बेसन पीठ अर्धा चमचा भाजून आणि ते पण भाजीत म्हणजे ग्रेव्हीमध्ये घालू शकता। त्याच्याने पण ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो। आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सोयाबीन छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण कांदा टोमॅटोचं जे परतलेलं आहे होतं मिक्स ते आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये आणि ह्यात आपण घालूया धनजिऱ्याची पूड 2 चमचे, मीठ चवीनुसार, थोडंसं जिरं घालतोय आपण ह्यात। बाकीचे जिन्नस आपण नंतर घालूया ग्रेव्ही परतून झाल्यावर। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी मी कांदा टोमॅटोचं जे मिक्सर होतं परतलेलं ते मी इकडं वाटून घेतलेलं आहे। आता आपण कढई तापायला ठेवली आहे, त्यात घालूया तेल 1 चमचाभर आणि
त्यात थोडंसं हिंग घालूया. हिंग घातल्यावर आपण ह्याच्यात वाटण घातलेलं आहे. वाटण छान परतून घ्यायचं आहे आणि याच त्या वाटणामध्ये आपण घालूया आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. सो ती पण ह्याच्यात छान अशी परतून होईल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मिश्रण छान, वाटण छान असं परतून झालेलं आहे. त्याला आजूबाजूला तेल सुटलेलं आहे. अजून आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे सोयाबीनचं जे वाटण होतं ते. त्याला पण या वाटणाबरोबर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याला एक 3 ते 4 मिनटं आपल्याला अजून परतून घेणार आहोत आपण. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी सोयाबीनचं पण जे आपण घातलं होतं वाटण ते पण असं छान परतून झालं आहे. आजूबाजूला तेल सोडलेलं आहे वाटणाने. आता ह्यात आपण घालूया सोयाबीन जे आपण पाणी काढून त्याचे तुकडे करून घेतलेले होते ते. आणि ह्यात आपण थोडंसं पाणी घालूया. आपल्याला थिक ग्रेव्ही करायची आहे सो आपण जास्त पाणी घालणार नाही आहे. पण जर तुम्हाला रस्सा खायचा असेल तर तुम्ही नक्कीच त्याप्रमाणे पाणी घालू शकता. मी ह्या जास्त नाही पाणी, अर्धा ग्लास सारखं पाणी घातलेलं आहे. अजून मी ह्यात सगळे जिन्नस नाही घातले, तिखट, लाल तिखट वगैरे. ह्याला थोडंसं आपण असंच शिजवून देऊ आणि मग बाकीचे जिन्नस घालूया. आपण ह्यात कस्तुरी मेथी घालतोय. 1 चमचाभर कस्तुरी मेथी घालायची आहे ह्याच्यात. हातात घेऊन त्याला असं बारीक करून घ्यायचं या हातानेच. कस्तुरी मेथीची चव खूप छान येते भाजीला. म्हणजे जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही नक्कीच घाला, नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता ह्याच्यावर आपण ताट ठेवून एक 3 ते 4 मिनटं त्याला थोडंसं शिजवून देऊया. ताटावर मी पाणी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान उकळी आलेली आहे ग्रेव्हीला. आता ह्यात आपण मसाले घालून घेऊया. लाल तिखट घालतोय 1 चमचाभर. चिकन मसाला 1 चम्मच घालतोय. आणि तुमच्याकडे जर चिकन मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी गरम मसाला पण घालू शकता, ऑप्शनल आहे. ह्यात आपण घालतोय सांबार मसाला 2 चम्मच आणि घालतोय ह्याच्यात आपण स्प्लिट केलेली हिरवी मिरची 1 घेतलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अजून ही ग्रेव्ही अजून थिक होईल. अजून 3 ते 4 मिनटं आपण ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. कारण आपण मसाले घातले आहे सो त्याचा टेस्ट पण ह्यात उतरला पाहिजे. सो पुन्हा आपण ताट ठेवून ह्याला एक 3 ते 4 मिनटं होऊन देऊया. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी छान अशी ग्रेव्ही झाली थिक. आता ह्यात आपण घालूया भरपूर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. वाव. सो वाफेमुळे
दिसून नाही येते, पण ही बघा सोयाबीनची चमचमीत भाजी झाली आहे तयार. आता तुम्ही नक्की ट्राय करा या भाजीला. तुम्ही नॉनव्हेज पण विसरून जाल ह्या भाजी पुढं. नॉनव्हेज तर विसरता येत नाही, पण येस सिमिलर थोडा टेस्ट आहे. सो प्लीज ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे ही सोयाबीनची भाजी. आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.